हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. बाळासाहेब ठाकरेंवर TV9चे संपादक उमेश कुमावत यांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं. पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ ट्विट. उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल. TV9च्या महामुलाखतीतून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य. ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का? राजकीय वर्तुळात चर्चा. बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह. उद्धव माझे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही. मोदींचं TV9वर मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या आजारपणात रश्मी बहिणींना फोन करून रोज विचारपूस करायचो. उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे देखील विचारलं होतं. मोदींकडून खुलासा. माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता. हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा आजारपणात माझं सरकार पाडलं. मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. राजकारणात पक्ष वेगळे असतात. आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे. फडणवीसांची प्रतिक्रिया. बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे. त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली. TV9च्या मुलाखतीत मोदींकडून आठवणींना उजाळा. नरेंद्र मोदींचं प्रेम खोटं इतकंच असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती. मोदींनी दारं उघडी केली तरी आम्ही समोर उभे राहणार नाही. संजय राऊतांची टीका. शरद पवारांना या वयातही कुटुंब सांभाळलं नाही. महाराष्ट्र ते काय सांभाळणार? पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना टोला. कुटुंब सांभाळण्याची गोष्ट मोदींच्या तोंडून शोभत नाही. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी मोदींची परिस्थिती. रोहित पवारांचं ट्विट. सत्तेच्या लालचीपणामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. लोकांच्या भावना आमच्या सोबत आणि राग ठाकरे पवारांविरोधात. TV9च्या मुलाखतीत मोदींचं रोखठोक वक्तव्य. मी सत्तेसाठी सर्व करतो म्हणतात मग मोदी त्यांची खुर्ची का सोडत नाही? अजूनही त्यांना पंतप्रधान व्हायचंच आहे. उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार. माजी खासदार संजय निरुपम आज शिंदे गटात प्रवेश करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निरुपम यांचा पक्षप्रवेश होणार. बच्चू कडूंच्या प्रहारच्या शिक्षक संघटनेचा बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा. शिक्षक संघटनेकडून सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र. विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांना दिलासा. 141 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याच्या गोडाऊनचं सील आज काढणार. चौकशी टाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपत जातील. प्रकाश आंबेडकरांचा दावा. विनोद तावडे बावनकुळेंनी माझा प्रवेश निश्चित असल्याचं सांगितलंय. त्यामुळे मी 2 दिवसांपासून प्रचारात सक्रिय. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश. अंधारे आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती. पालघरमध्ये हेमंत सावरांना उमेदवारी जाईल अशी अपेक्षा नव्हती. राजेंद्र गावितांचा पत्ता कट झाल्यानं ते नाराज. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.